श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत धनुराशीचे डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य। म्हणजेच काय की धनुराशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना हा कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, भाग्य तुमचं कसं असणार आहे, आरोग्याच्या बाबतीत कसं असणार आहे, याची सविस्तरपणे आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा, धनुरास ही राशीचक्रातली 9व्या नंबरची रास आहे आणि धनुराशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत। अतिशय धाडसी, कष्टाळू आणि प्रामाणिक अशी रास म्हणजे धनुरास। धनुराशीचे व्यक्ती हा अतिशय प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या सोबतचे जे मित्रमंडळी असतील त्यांच्यासाठी त्या जीवाची रान करणारी रास म्हणजे धनुरास। धनुराशीच्या व्यक्ती ह्या अतिशय प्रामाणिक असतात आणि आपल्याला जी एखादी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात। अशा धनुराशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना हा कसा असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत। आरोग्याच्या बाबतीत म्हणायला गेलं की धनुराशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिन्यात आपल्या आरोग्याची नक्की काळजी घ्यायची आहे। छोटे छोटे दुखणे तुम्हाला होऊ शकतात। ऋतू बदलाचे जे आजार असतात, डोकेदुखी, सर्दी, खोकला हे आजार तुम्हाला होऊ शकतात। त्यामुळे छोटे छोटे आजार जरी तुम्हाला झाले तरी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। तणाव तुमचा वाढू शकतो, प्रवास तुमचा होऊ शकतो, प्रवासात तुमची डोकेदुखी वाढू शकते, पोटदुखी वाढू शकते। त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात धनुराशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे। ज्या महिला वर्गांना बीपी शुगरचा त्रास आहे, अशा महिलांनी आपले जे तज्ज्ञ डॉक्टर असतात किंवा आपले फॅमिली डॉक्टर असतात यांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या। जे ज्येष्ठ व्यक्ती धनुराशीचे असतील त्यांना बीपी शुगरचा त्रास असेल त्यांनी सुद्धा आपले जे तज्ज्ञ डॉक्टर असतात किंवा आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांचा सल्ला तुम्ही येणाऱ्या डिसेंबर महिन्यात घ्या। म्हणजेच काय की धनुराशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना हा अतिशय अवघड आहे। तुम्ही अभ्यासासाठी प्रयत्न हे करणे गरजेचे आहे। तुम्ही चांगले प्रयत्न करा तरच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळणार आहे। तुमचे येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मन लागणार नाही, त्यामुळे तुम्ही अभ्यासात लक्ष केंद्रित करा। कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे काम जर तुमचे असेल, समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे असेल, उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचे असेल, परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल तर तुम्ही डिसेंबर महिन्यात ते प्रयत्न न करता तुम्ही ते जानेवारी महिन्यात प्रयत्न नक्की करा। डिसेंबर महिन्यात जर तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल परंतु ते जानेवारी महिन्यात जर केलं तर चांगलं होईल, असे कामं तुम्ही डिसेंबर महिन्यात न करता जानेवारी महिन्यातच नक्की करा। त्यानंतर बघा की कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय जे असतात, म्हणजे एखाद्या बाबतीत तुम्हाला जर कॉलेज बदलायचं असेल, एखाद्या स्पर्धा परीक्षेला ऍडमिशन घ्यायचे असेल, परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर हे महत्त्वाचे निर्णय तुम्ही डिसेंबर महिन्यात न घेता जानेवारी महिन्यात नक्की घ्या। विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासात मन तुमचे लागणार नाही, डिसेंबर महिन्यात तुमचं अभ्यासात लक्ष लागणार नाही, त्यामुळे तुम्ही अभ्यासात लक्ष लावा, चांगले प्रयत्न करा, कष्ट करा, तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे। त्यानंतर बघूया की वैवाहिक जीवन हे तुमचं अतिशय चांगलं असणार आहे। तुमच्या वाणीमुळे समोरच्या जोडीदार तुमच्यावर खुश राहतील, तुमच्या शब्दांमुळे तुमचा जोडीदार खुश राहील। तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्याचे सुद्धा प्लॅन आखणार आहात, म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात। त्यानंतर बघा की तुम्हाला फक्त डिसेंबर महिन्यात तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे। ऋतू बदलाचे जे आजार असतात, सर्दी, खोकला, पोटदुखी हे आजार त्यांना होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी येणाऱ्या डिसेंबर महिन्यात घ्यायची आहे। एकंदरीत डिसेंबर महिना तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही 15 डिसेंबर नंतर बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात, लांबचा प्रवास तुम्ही करणार आहात। म्हणजेच काय की 15-20 किलोमीटर जवळ न जाता तुम्ही लांब फार कुठेतरी फिरण्यासाठी जाणार आहात। तुमच्या कुटुंबातील वातावरण सुद्धा अतिशय आनंदाचं असणार आहे। त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे। तुमच्या नोकरीसाठी तुमचे प्रवास सुद्धा घडणार आहे। तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील,
तुम्हाला तुमचा पगारवाढ सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात होऊ शकतो. 15 डिसेंबर नंतर मात्र तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये थोडंसं शांतता पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय की तुमचं थोडंसं काम 15 डिसेंबर नंतर कमी होणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश पण राहणार आहे, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहणार आहे. तुम्ही जर विदेशात नोकरीला आहात किंवा तुम्हाला विदेशात नोकरी पाहिजे असेल, त्यांना सुद्धा नोकरी विदेशात मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना नोकरी नाही अशा लोकांसाठी 15 डिसेंबर नंतर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार तरुणी असतील त्यांनी 15 डिसेंबर नंतर नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्यानंतर बघूया की भाग्य. मित्रांनो, की धनुराशीचं भाग्य हे 15 डिसेंबर नंतर अतिशय चांगलं असणार आहे. कुठल्याही प्रकारचं काम करत असताना वाहन खरेदी करायचे असेल, घर खरेदी करायचे असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर ती गुंतवणूक तुम्ही 15 डिसेंबर नंतरच करा. 15 डिसेंबरच्या आधी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक, कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री तुम्ही न केलेलीच बरी. येणारा डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीने 15 डिसेंबर नंतर अतिशय चांगला असणार आहे. परंतु 15 डिसेंबर पूर्वी तुम्ही कुठल्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचं खरेदी विक्रीचं काम, गुंतवणुकीचं काम करू नका. कुठल्याही प्रकारचं काम करत असताना ते 15 डिसेंबर नंतरच करण्याचा प्रयत्न करा. आता बघूया की आर्थिक बाबतीत धनुराशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत डिसेंबर महिना हा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तुमची उलाढाल वाढणार आहे. तुम्हाला पैशाची आवक सुद्धा वाढणार आहे. पैशाची आवक वाढल्याबरोबर तुमचा खर्चही वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही अनावश्यक खर्चाला आळा बसवा. म्हणजेच काय की अनावश्यक खर्च टाळा, बचतीची सवय लावा. एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करा, वाहन खरेदी करा, जमीन खरेदी करा. परंतु कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि कुठल्याही प्रकारची गुंतवणूक ही 15 डिसेंबर नंतरच करा. त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी येणारा डिसेंबर महिना अतिशय धावपळीचा असणार आहे. तुम्ही तुमची कामानिमित्त म्हणा, घरातील कामानिमित्त तुमची धावपळ होणार आहे. त्यामुळे धावपळ करत असताना थोडीशी विश्रांती मात्र नक्की घ्या. व्यायामाकडे लक्ष ठेवा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं चांगलं असण्यासाठी योगा करा, व्यायाम नक्की करा. ज्या महिलांना BP शुगरचा त्रास आहे अशा महिलांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा जे आपले डॉक्टर असतात त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि आपल्या आरोग्याची महिला वर्गाने काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर बघा की धनुराशीच्या व्यक्तींनी काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत. म्हणजेच काय की तुम्हाला आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यात शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हायचे आहे. हनुमान चालिसाचे वाचन तुम्हाला करायचे आहे. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले की धनुराशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. समाजासाठी तुम्ही काहीतरी उपयोगी पडणार आहात. समाजासाठी काहीतरी काम तुम्ही येणाऱ्या डिसेंबर महिन्यात करणार आहात. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.